बघण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांचे देवळा नगरीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। देवळा तालुक्याला सत्ताधारी पक्षाचे प्रथमच मोठे पद मिळाल्याने देवळावासियांना आनंद झालाय। प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या मायभूमीत येणाऱ्या उदय आहेर यांचा देवळावासियांनी ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत शुभेच्छांचा वर्षाव केला। बहुसंख्य महिलांनी यात सहभाग घेऊन त्यांचे औक्षण केले। येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत मायभूमीच्या व जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच आपण हे पद मिळवू शकलो असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर महाराष्ट्रभर पक्ष बांधणीची जी जबाबदारी दिली आहे ती यशस्वीपणे पार पाडण्याचे काम आपण करणार असून देवळा तालुक्याच्या स्थानिक राजकारणात भाग घेणार नसून येथील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वातच त्या लढवल्या जातील असे सांगून तालुक्यातील विकास कामांसाठी महत्त्वाकांक्षी अशा प्रकल्पांना चालना देण्याकामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावेळी प्रहारचे उमराणे गट प्रमुख आकाश थोरात, शाखा प्रमुख हरिश्चंद्र भोजने, शुभम अहिराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक माजी आमदार स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांचे निकटवर्तीय आणि अत्यंत विश्वासू सहकारी उदय कुमारजी आहेर ज्यांनी शिवसंग्राम पक्षाची प्रदेशाध्यक्ष पदाची जी जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली। त्यांनी नुकताच काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा गटात सहभागी होत त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या मातृभूमीत देवळा शहरात आलेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दादा आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, आपण शिवसंग्राम पक्षामधून राष्ट्रवादीच्या अजितदादांबरोबर गेलेला आहेत, काय सांगाल, काय स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या निधनाच्या नंतर नेतृत्वाची पोकळी शिवसंग्राममध्ये खऱ्या अर्थाने जाणवत होती आणि गेल्या वर्षभरापासून विविध पक्षातील नेते त्यांचे पदाधिकारी माझ्या संपर्कात होते की तुम्ही सर्वांनी आमच्या पक्षामध्ये या, परंतु सर्वात जास्त आश्वासक चेहरा आणि ह्या महाराष्ट्राला हवा असणारा चेहरा आणि ज्यांच्या शब्दावर पूर्ण महाराष्ट्र विश्वास ठेवतो, कारण ते नेहमी सत्य बोलतात, कोणालाही चुकीचं आश्वासन देत नाहीत, अशा सन्माननीय अजितदादा पवार साहेबांकडे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला। माझ्यासोबत राज्यभरामधल्या 22 लोकांनी, 22 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिवसंग्राम सोडून प्रवेश केला। सन्माननीय दादांनी मला एकट्यालाच त्या ठिकाणी पदाधिकारी असं नाही तर माझ्याबरोबर आलेल्या माझ्या शब्दाला किंमत देऊन, माझ्या शब्दावर विश्वास ठेवून दादांनी माझ्यासोबत आलेल्या अजून 3 पदाधिकाऱ्यांना म्हणजे वैशालीताई जवंजाळ असतील ज्या आमच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या सरचिटणीस त्यांना केलं, बुलढाण्याचे जे पंजाबराव देशमुख आहेत, खूप मोठं काम त्यांचं त्या पूर्ण विदर्भामध्ये आहे, त्यांना पक्षाचं चिटणीस केलं आणि नंदुरबारचे पालघर या पूर्ण धुळे जळगाव पट्ट्यामध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे ते संतोषराव मराठे यांना देखील दादांनी पक्षाचं चिटणीसपद दिलेलं आहे आणि त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास पूर्णपणाने राज्यभरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये पावलं टाकली जातील। सन्माननीय दादांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आमदारांची गरज आहे। दादा खूप याच्याने जबाबदारीने नेहमी सांगत असतात की मला आमदार होण्याची घाई नाही, कारण की त्यांना एक गोष्टीची वस्तुस्थितीची माहिती आहे की आमदार होण्यासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार होणे जास्त आमदार असणं गरजेचं आहे। त्यांचं स्वप्न ते नाही मुख्यमंत्री होण्याचं, परंतु आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं स्वप्न आहे त्यांना मुख्यमंत्री करण्याचं। त्याच्यासाठी आम्ही जीवाचं रान करू, रात्रीचा दिवस करू, रक्ताचं पाणी करू आणि दादांना त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आमदारांची संख्या वाढवण्यासाठी निश्चितपणाने भविष्यकाळामध्ये काम केलं जाईल। सर्व मित्रपक्षाच्या लोकांना सोबत घेऊन काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू। राज्याचं एक मोठा पदाची जबाबदारी आपल्यावर सोपवण्यात आलेली आहे, कशी वाटचाल असणार आहे पुढची? नाही, राज्याच्या खऱ्या अर्थाने मोठ्या पक्षाची मी आधी युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, परंतु ती एक छोटी संघटना होती। हा जो पक्ष आहे हा आदरणीय शरद पवार साहेबांचा दादांचा पक्ष आहे, गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये असलेला पक्ष आहे। ह्या पक्षाच्या या पदावर जाण्यासाठी लोक वर्षानुवर्ष काम करत आहेत। म्हणजे अगदी मी तुम्हाला अगदी सांगू इच्छितो की हे जे पद आहे, खरं मला तुलना करायची नाही, पण हे जे पद आहे हे स्वर्गीय डॉक्टर DS बाबांना भारतीय जनता पार्टीमध्ये होतं। आज ते मंत्री होते त्यावेळेला, त्याच्यानंतर त्यांना ते पद मिळालं, जेव्हा ते मंत्रिपद गेलं त्याच्यानंतरच्या काळामध्ये
आज माझ्याजवळ कुठलंही पद नसताना मी साधा ग्रामपंचायतीचा देखील सदस्य नव्हतो, तरी देखील दादांनी माझ्यावर ही विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यामुळे माझी जबाबदारी अजून 100 पटीने वाढलेली आहे. नजीकच्या काळामध्ये संपूर्ण राज्याचा दौरा आखणी करण्याचं काम आमचं सुरू आहे. जी जबाबदारी पक्षाची असतील ती सगळी जबाबदारी व्यवस्थित पद्धतीने, प्रामाणिक पद्धतीने, इमाने इतबारे कार्यकर्त्यांमध्ये जाऊन पूर्ण केली जाईल. जे वंचित कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांना देखील न्याय देण्यासाठी प्रयत्न मी माझ्या माध्यमातून करणार आहे, कारण की मी त्यांचा प्रतिनिधी आहे, वंचितांचा मी प्रतिनिधी आहे. भाजपचे प्रखर विरोधक म्हणून तुमची संपूर्ण तालुका असेल जिल्हाभरात ओळख होती. म्हणजे एक प्रखर असा विरोधक म्हणून तुमच्याकडे बघितलं जात होतं. आता भाजप असेल, शिंदे गट असेल, शिवसेना आणि अजितदादा गट असेल, आता कसं जुळून गेल्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी स्थानिक पातळीवर तुम्ही देवळात विचारताय म्हणून मी देवळाच्याबद्दल बोलतो आहे की जुळून घेण्याचा जो विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, म्हणजे अगदी महाराष्ट्रामध्ये युती होण्याच्या आधीपासून इथं जुळून घेतलेला आहे. त्याच्यामुळे फार काही नवीन आटापिटा करण्याची आम्हाला गरज नाही आणि त्याच्यामुळे जे कोणी आमचे नेते, ते सन्माननीय नेते आहेत स्थानिक पातळीवरचे, ते तसे व्यवस्थित पद्धतीने जुळून घेणाऱ्यांमधले आहेत. त्याच्यामुळे फार काही आटापिटा करावा लागणार नाही आणि वरच्या पातळीवर जे आहे तर ते जुळून घेतलेलंच आहे. त्यामुळे तो प्रश्न आता फार महत्त्वाचा वाटत नाही आहे. काही प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उपस्थितीत आता पक्ष प्रवेश केलेला आहे, याबाबत काय? नाही, प्रहार संघटनेमधले कार्यकर्ते हे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, त्यांचे नेते देखील चळवळीतले आहेत. काही ज्या स्थानिक गोष्टी असतील, त्यांच्या सगळे जे प्रश्न असतील आणि त्यांनी जे काही प्रश्न आत्तापर्यंत उचललेले आहेत त्या प्रश्नांना आणि त्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी माझ्या पक्षामध्ये निश्चितपणाने मी प्रयत्न करेन आणि त्यांना न्याय मिळेल, 100% न्याय मिळेल. दादा, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या 15 दिवसापासून कांद्याचे लिलाव ठप्प आहे. मागे अजितदादांनी देखील महत्त्वाची बैठक घेतली होती, मात्र अद्याप देखील तोडगा निघाला नाही. आपल्या दृष्टीने आपल्या स्तरावरून काय प्रयत्न? मी मगाशीच भाषणामध्ये पण सांगितलं की सन्माननीय अजितदादांनी याविषयी मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली आहे. पुढच्या काळात देखील या बैठका होऊन अनेक चांगल्या पद्धतीचा तोडगा, जो व्यापारी आणि शेतकरी आणि सरकार यांचं समन्वय साधण्याचा एक तोडगा, तो प्रयत्न दादा करतायत. माझं परवाच्या दिवशी दादांनी स्वतःहून फोन करून हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आणि त्याच्यामध्ये पण देखील त्यांना आपण सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मला परत मंगळवारी किंवा बुधवारी भेटीची वेळ ते देणार आहेत. मी त्याही वेळेला हे प्रश्न मांडेल. नुसतं कांद्याचाच प्रश्न नाही, तर ह्या भागामधल्या कालव्यांचे जे प्रश्न असतील, या भागामधला सगळ्यात महत्त्वाचा मांजरपाडा 2चा जो प्रश्न आहे तो महत्त्वाचा आहे. उजवा जो कालवा आहे त्याची वहन क्षमता वाढवण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे जे काही पूर्व भागातली जी गावं आहेत त्यांच्यासोबतच इकडची पण जी गावं आहेत, जी ह्या तालुक्याच्या उत्तर भागाची गावं आहेत, सटवाईवाडी असेल, खालप असेल, माळवाडी असेल, फुले माळवाडी असेल, त्या गावांना देखील पाणी मिळालं पाहिजे, त्या विचाराचं मी आहे. त्याच्यासाठी वहन क्षमता वाढवण्याची गरज आहे. या सगळ्याच प्रश्नांवर लवकरच एक चांगली बैठक या देवळा तालुक्यामध्ये आम्ही सर्व लोक एकत्र येऊन घेऊ आणि जे करावं लागेल ते सगळं करू. मी व्यक्तिगत दादांकडे काही मागणार नाही. जे काही मागेल ते माझ्या तालुक्यासाठी, माझ्या लोकांसाठी, माझ्या भागासाठी आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मागणार आहे. देवळा तालुक्याच्या राजकारणात आपला सक्रिय सहभाग असेल? माझा राज्याच्या राजकारणात सहभाग आहे. देवळा राज्याच्या राजकारणात आहेच. तर उदयदादा यांचं या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, सर्वसामान्य जनतेच्या समस्या असतील, त्या निश्चितच या पुढील काळात सोडवण्यासाठी अजितदादांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही या ठिकाणी नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष उदयदादा यांनी दिलेली आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, देवळा.